शृंगार उतरवता हो इकडे बघा या मागच्या शृंगार आधीच कधीच उतरवता नाही आधी येऊ दे तिला आनंदाने हे बघू आपण आलं तर घ्या तुझ्या देवाने आमंत्रण केले बरोबर आता आपण काय म्हणायचे जागरण गोंधळ गादी गोंधळ मग जागरण गोंधळ मग हा जागरण गोंधळ कुठे मांडला आपण या शिवारामध्ये या आईच्या शिवारात पहिल्या मान आपण तिथं जायचं हा घ्या मग गडबड घोटाळा करा नका दानकेपर्यंत गोंधळ बरोबर आहे इथे बाहेरची पण ते येणार येऊ दे एक पेन आणि फक्त वही ठेवा फक्त एक पेन वही ठेवा मलाही पाहायचे दुसऱ्या गावची देव कसे पाहायचं का नाही आपल्या देवाची ओळख देतात का नाही ते पण पाहू येऊ का म्हणायचं गडबड काही करू नका देव सगळे सारखेच बघू आता या गावदेवीचा काही बोलू नका फक्त साऊंड साऊंडच्या लांब राहा साऊंड पडेल तो लांब राहा साऊंड बसून आवाज दादा फक्त त्या साऊंड कोणाला बसायला लागू नका पडले गावाची बाहेर जाऊन मारले गावदेवीच्या बोलण्याने आपण पहिले त्यांना यांना विचारू हे बाकी दांडके बरोबर आहे का हे फक्त बाहेर बरोबर आहे म्हणजे गावात नाही बरोबर मग आपण त्यांना विचारू बोला आम्हाला सांगाल का आम्ही बोलवणे आपण गावदेवीला बोलवले गणे मग गावदेवीच्या सोबत सर्वच येणार ना आपण विचारू कोण आहे सांगाल का आम्हाला हा
गावदेवी आली आनंदाने का माऊली का काय कमी पडलं हा तू या शिवारामध्ये बसले का पहिली या शिवारामध्ये बसले का तू बसले कोणत्या दिशेला बसले कोणती पूर्व पश्चिम सांगा आम्हाला पूर्व कोणती बाजू आहे ही पूर्वेला का पश्चिमेला मग या दांडी बरोबर आनंदाने आले नाही काय कमी पडले सांगा तुम्ही माझं का सगळं बंद केलं आम्ही कुठं कोणी बंद केलं तू तर आदिवासी शक्ती दांडी परिवार मी माईक हातात घेतलाय मी स्पष्ट बोलले तुम्हाला चालेल का एखाद्याच्या घरचा काढला चांगला काढला वाईट काढला चालेल का कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये जाणार नाही पण जेवढं मुलांना जेवढं गावाला धरून चालतंय तेवढं काढेल मी चालेल का हे पेन वही घ्यायची बरोबर आता तुम्ही आलेत बरोबर आनंदाने आलेत नाही बोलता दुःखात आले मग आम्हाला सांगायचं आम्ही आता धानकेपुरामध्ये तुम्हाला आमंत्रण केले हा गावाचा गोंधळ नाहीये हा माझ्या धानके परिवाराचा गोंधळ आहे बरोबर आहे मग आम्हाला धानके परिवारामध्ये आल्यास तर सांगा या धानके परिवाराकडून किंवा या गावाकडून काय कमी पडलं का तुला काय कमी पडलंय मला पहिलं मान कसं द्यायचं विचारा तुम्ही सांगा ना ऐक तुम्ही जर गावाची गाव पांढरी आहे चल मला एवढंच सांग या हे मी गोंधळ मांडला नाही या फुलाचा या फुलामध्ये तुझा जोडीदार बसलाय कोण आहे सांगशील का कोण बसलाय तिथूनच सांगायचं आपल्याला ओळख द्यायची त्यांची झाडं आहेत सांगायला आपण त्या गावाची गाव पांढरी या धानकेपुरावर मध्ये तुझा जोडीदार कोणत्या रूपाचा बसलाय सांग मला हा कोण सांगतो मी नाही आधी सांगायचं हो मी सांगाल बोललो ना आधी सांगा मग तुझा गजर करू तसा नाही मग त्याला भांडारा घ्यायचं जागेवर जायचं हा का न जाणार आम्ही तुमचा मान देऊ का नको देऊ हे बघा आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत मी बोललो तर माझं दोन ऑप्शन एक तर आलेल्या झाडाने माझ्या कुलाची ओळख द्यायची नाही तर दुसरं ऑप्शन आहे तेव्हा भांडारा घ्या मानाने आल्या स्थानावर जा उद्या का माहित एखाद्या झाडावर देव आलाय पितर आलाय का काय आलाय सांगू शकता तुम्ही मग धानके परिवार मध्ये ते येऊन बसले चालेल का तुम्हाला गावदेवी आली तरी गावदेवी गाव शिवारावर असते पलकी भावनी रूपात आपल्या ते देवा माऊली आनंदाने आले बरोबर आहे दुःखात आले ठीक आहे चला गावाचं गोंधळ नाहीये आम्हाला एवढंच सांगा फक्त आम्ही तुमचा मानपान देतो झाडाचा फक्त एवढं सांगा या वंशामध्ये या फुलामध्ये तुझा एक जोडीदार इथं बसलाय कोण हे सांगू शकते का जर गावाची गावदेवी तू जर दुःखात आहे तुला जर कमी पडलंय मग माझ्या कुलामध्ये कोण बसला तो का नाही दिसत तुला बरोबर राव तुला तर सगळं दिसतंय तुला हे पण दिसायला पाहिजे मी देईन चल कमी पडलाय तो मी देईन चला दानके नाही दिला तरी बोल गाणं घ्या सांगतो झाडाला तकलीफ द्यायची नाही झाडाला तकलीफ द्यायची नाही आले देऊ देऊ घ्या जरा गाणं घ्या हा गावाची त्याने उत्तर दिलं नाही म्हणजे उत्तर देण्याचं दायित्व माझं आहे का ही पण जिम्मेदारी माझी नाही तर 1 रुपया द्यायचा नाही म्हणून प्रश्न लिहायचा आई गावदेवी तू जर आलेस आधी माय शक्ती तू मग तू बसले तुझा जोडीदार ह्या फुलामध्ये कोणी आहे का बसलेला आहे का तसा थांबा माऊली आम्ही त्याला विचार त्याला सांगा बोला सांगाल का आनंदाने आल्या जागेवर
तुम्हाला आम्ही आरतीचा मानपान देतो, स्थानावर जाणार का? हे घ्या माऊली भंडारा देतोय, आम्ही तुम्हाला आरतीचा पण मानपान देतोय. जर आम्हाला कसं दानके परिवार, हो दानके परिवार, आपण एवढा खर्च केलाय तर एखाद्या सावलीने एखाद्या शक्तीने जर येऊन आपल्याला सांगलं तर आनंद होईल का नाही? हो का नाही? सगळ्यांच्या हो का नाही? माऊली आपल्याला मंडप हल्दीचा नाहीये, हा जागरण गोंधळाचा आहे. हल्दीत पण नाचतात, गोंधळात पण नाचतात, हा आनंद अलगच असतोय. या आनंदामध्ये माझ्या फुलामध्ये काय अडचण सांगाल का? बोला, मला एवढं सांगा, तुम्हाला आरतीचा मान देऊ तुम्ही स्थानावर जाता का तुम्ही आम्हाला सांगता? हा बघा, देव आनंदाने का बोला, देव स्थानावर जातो. महाराज तुमच्या हातून आरती करा द्या ना, आणि हातात भंडारा द्या. हा किती रात चालायचे बघा, सांगू ना आम्ही. आयो पूर्ण रात्र कार्यक्रम आहे. हा सांगू सांगू, तुम्ही फक्त सांगाल काय या घटामध्ये कोण कोण कोण? बघा महाराज, लय देवाला नाच केलंय, लय देवाना आरत्या केली, आता यानं आरती करा. देवाने एकदा आरती केली तरी पोहोचल, 10 वेळा केली तरी पोहोचल. चला आता मी भंडारा देतो, द्या माऊली, दोन्ही हाताने घ्यायचं, आल्या जागेवर स्थानावर जायचं. गावदेवी माते की आनंदाने काय तरी दिली झाडाने, एकदम आनंदाने आले ना आनंदाने गेले. बरोबर आहे? मग आता परत गावदेवी गाणं घ्या. गावाची तुमच्या सर्वांना द्या. मग आपण एक एक वारीला विचारू कोण आले. कसं असतं माहिती का, एखादं झाड आलंय त्याने उत्तर दिलं म्हणजे तो खोटा नसतोय, त्याने उत्तर दिलं नाही तरी तो खोटा नसतोय, काहीतरी त्याला अडी अडचणी असतात. आपण महाराज कशाला बोलवतोय, त्यांना दोन गोष्टी माहिती म्हणून बोलवतो ना. मग एखादं कोणतंही झाड येईल, जर एखाद्या पडला 80% पडलं, एखाद्या 35% पडलं, दोघं पास झालं, याचा अर्थ तो पास दोघं झालं ना. प्रत्येकाची बुद्धिमत्ता अलग असते, तशी शक्ती येणारी शक्ती ही परिपूर्ण नसते, तिलाही काहीतरी अडी अडचणी आहेत. म्हणून आपण गोंधळ घातलाय या फुलाला, या झाडाला पण. म्हणून आपण विचारू पहिले झाडाले. बोला कोण आले आम्हाला सांगाल का? थांबा एकदम शांत. हो कोण आले, कोणत्या गावाचे? ह्याच गावाचे आलेत का बाहेरच्या गावाचे आले? चांदरीच्या पड्याचे. घ्या गावदेवाचं, घ्या गावदेवाचं आले. जास्त वारे असल्यामुळे जास्त गाणी घेत नाही. आपण काय करू, दानके परिवार पिक्चर कोण कोण पाहतोय? पिक्चर मध्ये कशी सुरुवात असते, नंतर इंटरव्ह्यू असतो, नंतर हे असतंय. आपण काय करू, एकदम वारे जर खेळले आता एकमेकाला धक्का लागेल. आपण एक बाय स्टेप विचारू, परत त्यांना बोलवणी करू. हा एक एक वारी घेऊ. बोला गावाचे गावदेव आलेत, तुम्ही आनंदाने आलेत का? आनंदाने आहेत. झाड परिपूर्ण आहे का तुझं? झाड परिपूर्ण आहे का?
मग गावाच्या गाव देवा तू या धाटके परिवारामध्ये बसलेत का तुम्ही? हा तसं नाही हो, ते माणूस गावदेव जी शक्ती येते ना सावली. आता तुमचा मुलगा आहे बरोबर आहे, मी दोन प्रश्न विचारू, यांच्या अंगात येते तुमच्या कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात यायचं? हा आता त्याच्या पुढचं उत्तर देऊ शकता का? आता बघू, मी सांगतो आता बरोबर आहे. हे आलेत का? कोण आले? मी देव बोललो आले. मग हे देव आले त्यांच्या आजोबाच्या पंजोबाच्या यायचं का? काय यायचं सांगा आता, काय यायचं दादा? अहो ऐका ना, काय यायचं विचारतो, आपल्याला तर इतिहास पाहिजे का नाही? आणि हे झाडाबरोबर आजोबा आले, आजोबांची शक्ती आली. आजोबा पण आला असेल तर ऐका, आजोबा जिवंत नाही ना, आपल्याला विचारायचे तेव्हा आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत का? दार परिपूर्ण आले का? काढ होतय काय कमी पडले का तुला? ती माऊली आली, तिने पण सांगलंय आम्ही का सांभाळली, ती किती जिम्मेदारी घेणार सगळ्यांची, तिच्यावर पण लक्ष पाहिजे आपलं. मग आनंदाने आलेत का तुम्ही? हा कमी आहे, मग आनंदाने तुम्हाला यायचे का? आमचं रस्ता मोकळं करून देणार का? काय कमी पडले सांगा? एक माहिती एक्स्ट्रा आहे का? नाही तर बोलती महाराज नुसतं बोलतात, आपण डायरेक्ट बोलू, वन साइड नाही. बोला काय आली अडचणी झाडाला? फक्त बाजूला राहतो. बोला आनंदाने यायचे का तुम्हाला? महाराज हो महाराज तसं नाही, तिकडे ठेवा ना जरा, घ्या गाणी परत दोन गौड, चला आनंदाने यायचं. कमी पडले का? झाडाला कमी पडलंय का देवाला कमी पडलंय? देवा आम्ही तुमचा मानपान केला का? आनंदाने आम्ही जो मानपान केलाय तुम्हाला चालेल का? काय अडचण आहे का झाडाला? तुम्ही आनंदाने आले का रागात आले? काय कमी पडतंय? बोला हा काय नैवेद्य द्यायची सांगा? मला सांगा तुम्ही. ते सीख आहे ती सर्वांना माहित असेल, तेव्हा माहित करा. आता गेला फक्त मला एक सांगा, हे झाड खेळतंय परिपूर्ण खेळतंय का नाही? हे झाड बोलतंय का देव बोलतंय? तुम्ही संचारूपी बोलता का मानवरूपी बोलता? हा अडणूक आहे ना, अडणूक आहे ना. जेव्हा आम्ही बोलवणार तेव्हा परत येणार, रस्ता मोकळा करून देणार का नाही येणार? बोला काय कमी पडलंय? काय कमी पडलंय? बाबा तुम्ही वडील आहेत ना त्यांचे? हा हा बाबा पहिले कोणाच्या अंगात यायचं तुमचं? तिसऱ्या पिढीमध्ये आमच्या आजोबाच्या यायचं बरोबर आहे. आता डायरेक्ट सांगू का नंतर सांगू थोडं? मला सांगा, आजोबाला जेव्हा आजोबांचं होतं, आजोबांचं काय घरात धान आहे का बैठक आहे घरामध्ये? म्हणजे कोणती सावली रूपाने अशी घराच्या माल्यावर घरामध्ये काय बसवलेलं होतं का? हा आहे का? आता आपल्या इंटरव्ह्यू नंतर घ्यायची, पण मी आता कसं थोडा सांगायला म्हणून आहे का? नावली आजोबांचं काय? कारण या झाडात ते आडवा येत नाही, असा घडू होता का? लिहा लगेच आजोबाचं फक्त नाव सांगा, फक्त काहीतरी होतं असं लिहा, ते मी पूर्ण स्पष्टीकरण देईल. आता जर सांगितलं बाकी
बरोबर ना? पिक्चर तर आता जर दाखवला इंटरव्ह्यू मध्ये काय होणार आहे ते जर आधी ठेवलं तर मजा येईल. बरोबर आहे. मग तेव्हा काय होलं माहिती का, हे झाड कधी कधी काय होतं, ते झाड सोडून जातंय, शक्ती सोडून जाते कधी कधी त्याला का बोलतो. त्याचं कारण आहे तुमची शेती बघा, शेती तिथं कोण काय करतंय, आता कोण काय करताय, दौरा बनला का, दौरा बनला का, दोन शेती आहेत, दोन तुमच्या, एक दुसऱ्या अंगाला एक तिसऱ्या अंगाला, बरोबर का. पहिल्या अंगाला तिथं काय स्वतःला शेतीच नाही दुसऱ्याने दिलेली. म्हणून तर बोलतो ना, प्रश्न तिथंच आहे ना, दोन शेती आहेत बोलू. आता काय करू माहिती का आपण, याला सांगतो पुढच्या वाऱ्या पण घेतो, यांना शांत करतोय, कारण सांगतो. नुसतं मला काय दाखवायचं असं लोकांना तर मी देव घुमतो म्हणून भांडारला त्याला आधी देव बनवला असता, देव रुपी बरोबर आलाय तो, पण त्याला काहीतरी अडचण आहे. अडचण आहे जे बसवलेलं होतं ते पाण्यात सोडलं, बरोबर. दोन म्हाताऱ्या होत्या त्या म्हाताऱ्याच्या, बरोबर ना. हा जरा भांडारा चला स्थानाव 2 रुपये. चला काय माहिती का, नुसतं खेळवायचं नाही, यालाही तकलीफ होता कामा नाही. आता चला देवा तुम्ही बोला, आल्यापासून शकता तुम्ही सांगा आम्हाला कोण आले, कोण आले, आधी कोण आले सांगा की. तुम्ही जसं बोलत ती गाणं वाजू, कोणती बाबा झाड गजर करल ते गजर वाजवा. बोला तुमचं नाव सांगा, आम्ही नाही गाणं बोलू. कोण आले त्या नावाने घेऊ. बोला जेजुरीच्या कंटाळा काय माहिती का, हो गवली बघा. आता डायरेक्ट जागरण जागी, गोंधळ जागी जागरण घ्यायचे, म्हणजे देवाला बोलायचे. आधी देवीला बोलतो, पण देवच तसं आलं त्याला बोलून घेऊ आपण. चला ये रे माझ्या मलारी देवा ये. तेव्हा आनंदाने आले, तेव्हा भंडारा देवाला तिथं तेव्हा आनंद आले. तुमच्या नामात हा जागरण बदल चाललाय, बरोबर. आनंदाने आले तसे आम्हाला भंडारूपी तुम्ही कोणत्या गती बद्दल आम्हाला दाखवाल का. जे झाड केलेलं ना त्याचं लगेच नाव लिहायचं. मग मी त्याला काय विचारतो ते नंतर मला तुम्ही 2 वाजेच्या नंतर विचारायचा. बोला तुम्ही त्या गडी बदले तेव्हा मग तुम्ही आले. तुमच्या सोबतीला अजून कोणी आलाय का. हे झाडाच्या सोबत जर तुम्ही आले अजून कोणी सोबतीला आहे का तुमच्या सोबतीला कोणी बसलाय का. बोला आनंदाने आले ना तेव्हा मग तुमच्या सोबतीला आलाय कोणी की देवाऱ्यात बसलाय कोणी सोबतीला सांगाल का आम्हाला. मग या झाडाला का फिरवता नुसतं तुम्ही. किती वर्ष झाड खेळतोय. 17 पासून. हा 17 7 वर्ष झालं 17 पासून. पण हे झाड फिरतंय नुसतं. हे झाड फिरतंय त्याचं कारण आहे. झाड बरोबर आहे पण झाडाला आपण एक विचारतो मी. आनंदाने आले ना तुम्ही. मला एवढं सांगा देवा जसं घटी तुम्ही भंडारा टाकला तुम्ही एकटेच आले तर सोबतीला कोणी घेऊन आले. हा मग तसं एकटेच तसे देवळात तुम्ही बसलात आमची कोणी सोबतीला बसलाय का. हा नाही बसला ना. मग तुम्ही या झाडाला का फिरवता नुसतं.
या झाडाला का फिरवता का नाही? इकडे तिकडे फिरवता का नाही? स्थिर होईल काय झाड? तेव्हा मला एवढं सांगा, आले तुम्ही मानापानाचे कुठे वाजलं गाजलं तर तुम्ही येणार का तुम्हाला बोलवणी करत तेव्हाच येणार? हा, कारण मी पाहिलं तुमचं झाड गण झाला तरी देव आलं, गवलन झाली तरी आलं. देव पण तेवढा थाटाचा पाहिजे. मला जो पण बोलत नाही जाऊया आमंत्रण करत नाही तो पण येतो का? तो किती मानाचा येतो देव देवा. मला एक सांगा, तुम्ही मानाचे आहेत का नाहीये? मानाचे आहेत ना. मग जेव्हा तुमचा बदल होईल तेव्हा येणार का तेव्हा येणार तुम्ही? कोणी बोलवलं तरी जाणार का? तुम्ही तर देवाचे देव आहेत. मग मी तर म्हणतो खंडोबा बोलता तर देवाचे देव आहेत. एखाद्या माणसाला जर आम्हाला आमंत्रण केलं तर आम्ही जात नाही आमंत्रण केल्याशिवाय. मग तुम्ही बिना आमंत्रणाने येणार का? मग मला एवढंच विनंती देवा, हे झाड जेव्हा येतंय कोणत्या याच्यावर येऊन नाही, जेव्हा तुम्ही त्या ती रूपाने आहेत, ज्या रूपाने आहेत त्या रूपाने बोलवून येईल तेव्हाच येणार का? येणार का कधी कोणत्या गाण्यावर येणार नाही ना? आनंदाने जेव्हा तुम्हाला बोलवणी करू तेव्हा अडीअडचणी तेव्हा येणार. आता आम्ही भंडार रूपी देतो महाराज, भंडार देतो नाही. आता हे घ्या, आता आमचं जागरण चाललंय. जेव्हा गोंधाला तुम्ही बोलू तुम्हाला तेव्हा येणार का? पण तुमचं जे रूप असेल तेव्हा बोलवणार तेव्हाच येणार का? मग आता भंडारा वाहून झाला स्थान आपण पण चला. किती वर्ष गेलते झाड? 7 वर्ष गेलतय. 8 वर्ष नाही गेलो 4 वर्ष केलं ते. पण ते झाडाचं मी पाहतो ना, मी का थांबवलं? तुम्ही बोलत थांबवा. मला काय गोष्टी पाहिजे होत्या. ते झाड गण बोललं तरी येतंय, गवलन बोलली तरी येतंय. कसं असं एखाद्या जावई बापू कसं असं आमंत्रण केलं की येतंय. आता त्या झाडाला काय ते कारण आहे ते मी त्याचं बोललं करून देईल, त्याला मोकळं करून देईल. आपण जे केलं कशाने केलंय त्याने तकलीफ नको, तुम्हाला तकलीफ नको, कोणाला तकलीफ नको. बरोबर आहे. मग आता पहिले आपण परत सुरुवातीला येऊ कुठं नाही. जर आई गावदेव बोलवली, जर तुम्ही तिचा जोडीदार बोलवला गावदेव, मग तिच्या जोडला बसलेला वाघोबा एकदा त्याला बघासाठी परत बोला महाराज कोणाला घेतलं. आणि चांगली असती ती खूप कल्याण तालुक्याची, ती खास आपल्या तिचं लाईव्ह शो असतात आपल्याला तिथे. तर घेतो घ्या आता. या शिवाय मागे आहे का नाहीये? पहिला प्रश्न तो आहे का? या शिवारामध्ये वाघोबाचं स्थान आहे का? हा, म्हणून मी तरी आमंत्रण दिलं. आता मूल मुद्दे होऊया. बसल्या देवी बोलवा तिला. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आपण आता मांडलंय जागरण गोंधळ. आईला कशाला बोलायचं आपल्याला? हा,
बोला बोला माऊली कोण आले कोण आले आम्हाला ओळख द्या सावटापासून लांब राहा सावटा जरा बाजूला सावट मोकळे राहू द्या आम्हाला ओळख द्या कोण आल्या तुमची ओळख द्या आम्हाला कोण आल्या बोला देणार का ओळख आम्हाला ओळख देणार का असंच खेळत राहायचंय हे पण आपलं झाड आहे ना किती वर्ष खेळतोय भरपूर वर्ष खेळतोय आता त्याला विचारलं पाहिजे ना बोला कोण आलंय आम्हाला सांगाल का असंच खेळत राहायचंय का जीवदानी माता आल्यात आनंदाने आल्यात का हा काय कमी पडलं हा मालक कोणी यांचं चालक मालक संघटना तिथंच राहा किती वर्ष घेतले बस काय जात वाचा किती वर्ष घेतात हा 8 वर्ष घेतलं बरोबर आहे मग मला सांगा तुम्ही आईच्या जीवदानी माता आल्या मग आनंदाने आल्यात काय जागरण गोंधळाला बोला साऊंड पण कडक येत तुमचं मस्त एकदम भारी बोला सांगाल का ह्या जागरण गोंधळाला आनंदाने आल्यात का मग तुमचं काय राहिलं नाही ना मानपान काय राहिलंय हा देऊ आम्ही ओटी देऊ दादा ऐका का मी जे बोलतो ते बोला मग हे झाड खेळतंय या झाडाच्या घरामध्ये अंक वार आहे का एक दुसरं तुझ्या सोबतीला कोणतं दुसरं वार खेळतंय का दुसरं घरातलं कोणी तुमच्या घरात कोणाचं अजून वार येते का तुमची 3 घरं आहेत ना 3 घरं त्याच्यामध्ये कोणाचं अंग भरतंय का दादा तुम्हाला विचारतो मी तुमची 3 घरं आहेत जी घरं आहेत तुमची त्या घरामध्ये आणखी कोणाच्या वार येते का नाही तुमची घरं सगळीच आहेत यांचा म्हणजे वडिलांच्या आजोबापासून जी घरात झाल्या त्याची 2-3 त्या घरात विचारतोय हा एकच घर आहे ना मग त्यांच्या घरात दुसरं वारं येत नाही ना कारण ते देवस्थान मागतोय काय मागतोय बैठक मागतोय बैठक मागली होती का आधी बैठक मागली होती का आधी मागितली होती दिली का हा या पुढे आता आमच्या जोबळात बसा ना देवच तुमचं काय हे झाड 8 वर्ष खेळते बरोबर आहे हे झाडाने सुरुवातीला बैठक मागली होती बैठक म्हणजे काय स्थान मागलं होतं का नव्हतं दिलं का भेटीला जायला सांगलं होतं गेलत का हा 2 गुरु झाले का 3 गुरु 2 झाले का 3 गुरु म्हणजे माहिती काय जेव्हा अंगात वार आलं तेव्हा मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीकडे जायचे का 2 झाले का 3 3 मधला एक वारला का 3 मधला एक वारला का माहित नाही मग आता हे झाड बरोबर खेळतोय तुमचं काय तकलीफ नाही ना पण ते काय सांगतंय ओटी भरली नाही बरोबर का मग भरणार का ओटी आम्ही तर भरूच तुम्ही भरणार दुसरी गोष्ट हे झाड फुलाचा असल्यामुळे मी याची पूर्ण हे करतो हे झाड छान मागतोय काय बैठक मागताय दादा तुम्ही देऊ शकता नाही देऊ शकता तो भाग नंतर झाला पण साधा कलर तर मांडू शकता तिच्या नावाने तुम्हाला झाड आहे त्याला तकलीफ नाही व्हावी म्हणून या गोष्टी करू शकता का तुम्ही का ते बैठक मागतोय ओटी मागतोय लिहा का त्यांना आज नंतर आठवण करून द्या माऊली आनंदाने आल्यात आनंदाने खेळाल का तुमचा आम्ही गजर करतोय काय राहिलं असेल तर आम्हाला सांगाल का हा घ्या जीवदानीचं जीवदानीच्या मंदिराला पाण्यात
आनंदाने तुमचं आम्ही मानपान करू का? बोला. चला एक सुवासिनी आहे कोणतरी. कोण जेवलाय लवकर या. गोंधळी बाबा आपल्या बहिणी आल्या. तर बहिणी आल्या तर भाऊ पण आला पाहिजे. आधी तिला मान देऊ मग मी सांगतो तसं करू. माऊली तुमची ओटी भरू सर्व मानपण करू. आता आनंदाने असतं त्या आनंदानं स्थानावर चला. एकदम आनंदाने. झाडाला तकलीफ न होता कामा. चल मला तुम्ही पण उठा ना जरा. थोडं तुम्ही पण जेवलं ना. भंडार करण्याच्या हातात द्या. नाही जेवलं तरी उठा ना. चला माऊली स्थानावर. देऊ देऊ सगळं देऊ. आम्हाला सर्व संचार खेळवले हो. प्रत्येक देवाचं मानपान केलं जाईल. माऊली तुम्हाला परत जेव्हा मी बोलू जीवदानी आईला परत आमंत्रण करू तेव्हा तुमचं मानपान देऊ. हा देवाला अजून पूर्ण नाहीये. आम्हाला पूर्ण देऊ दे. घ्या भंडार रुपी घ्या. जेव्हा तुम्हाला बोलू तेव्हा परत या मग मान देऊ. नाहीतर आम्ही ओटी भरतो. बोला मला सांगाल का याच्यात गवली जोडला कोण बसलाय तुमच्या ह्या देवऱ्यामध्ये? तुमच्या पायरीवर बसलेला कोण येत? मी लगेच ओटी भरतो. सांगाल का? चला एकदम मोकळ्या मनाने. आता जीवदानी आई आली. माऊली बसा खाली. चला मागे बसा. एकदम जे झाड केलं त्याला मागे जाऊ द्या. आई आली म्हणजे आईचं गवली पाहिजे. म्हणजे कोण पाहिजे? काना गवली पाहिजे. मग काना गवलीला बोलवायचं का? आई आली म्हणजे जोडलं तो आलाच पाहिजे. या मग थोडं गुल्ल्या देतील. लागेल मागा मालक तिथे बसलेत आणि सगळं मालक देतील. मागा देतील. साजन वैनी आठवा काना काना फेरतो. बहिणी आल्या बंधुराजा पाहिजे ना आता. मग काना तुझी घुंगराची मोठी गाणं बघावया. घुंगराची गाणं बोला माऊली कोण आल्यात? कोण आल्यात सांगाल का आम्हाला? बोला. एवढ्या रूपामध्ये आल्या तर कोण आहे सांगा. तसा गजर नाही दादा. तुम्ही शांत बसायचा. इथं काय लग्न नाही. नाचा नाचा नाही. आल्याने तर वारी बोलते वाजवा. तर तू कोण आहे? तसा गजर वाजवा. मी तुला जो साजे तसा. तुम्ही कोण आहे ते सांगा. तुमचाच गजर वाजू. बोला कोणत्या रूपाचे? तसंच गजर. गोंधळी बाबा हे कोण बोलत यांचं ऐकायचं असं. हा त्यांचा गोंधळी पण ऐकायचा आज आपला. हा कारण येणारी शक्ती तिला पाहिजे ना वाजवती. मग तिने सांगावं कोणत्या रूपाची ते गजर करू. सगळी गाणी येते का तुम्हाला? हा बोला कोणत्या रूपाचे आले तुम्ही सांगा. तसा गजर देऊ आम्ही. बोला पहिल्यांदा आले काय झाड. हा म्हणून खरं मोकळं करू आपण. रूप पण कटाई नाही. बोला तुम्ही सांगा ना तुमचं रूप सांगा. कोणतं बाजू? खंडोबाचं बाजू? खंड नाही बाजू
दोन डोळ्या वाजवा खंड वाजवा कसं वाजू तू सांगशील तसं वाजू आता वाजव आता तू सांग कोणतं वाजू कोण आहे तुम्ही कोण आल्या बोला कोण आहे मग कोणतं गजर देऊ आम्ही तुझ्या नावाचं देऊ तुझ्या नावाचं गजर देऊ का बोल मग कोणतं गजर देऊ तुझ्या नावाचं कोण आल्या गौली हा बोल दे बाबा जसं त्या सांगते ना झाड तसं घ्या बोला सांगा की सांगा सांगा मला सांगा तसं हा तुम्ही सांगा तसं ते वाजवती ते कसं जीवदानी बोलल्या जीवदानीचा मान दिला तसं तुम्ही कोण आल्यात बोला दोघी जणी आहेत कोण आहेत सांगा ना कोण आहे कोण आहे दोघी जणी पहिली कोण आहे तिचं वाजू का पहिली कोण आहे तिचं सांगा ना आम्हाला तसं वाजू गौली विचारा तुम्ही कोणती बाबा विचारा तुमचं नाव सांगा कोण आले तसं गजर देऊ आम्ही बोला ना तुम्ही काय करणार आहे असं आहे तुमच्या नावाचा गजर करा आम्ही गाणी लावू हा हा आनंद तुमचाच आहे आणि तुमचाच गजर गायचे आम्हाला मग तुम्ही सांगाल का कोण आले हा कुठून आले कुठून गाव शिव पाहुणे आल्यात का पाहुणे आल्यात नाही ना मग कोण आल्यात कुलाच्या आल्यात ना मग कोण आल्यात बोला देवी मी तुला कसं मी ओळखावं कशाने ओळखावं देवी तुला कशाने ओळखावं त्यांना ओळखताच येईन तुम्हाला कोण आहे तुम्हीच सांगा कोण आहे आता कसा गजर होणार ना बोला कोण आल्यात कोण त्या ओळख आम्हाला कुठून आल्यात ते तर सांगाल कुठून सांगा काय पहिलंच झाड आहे पहिल्यांदाच आले वाटतंय ते त्यामुळे जरा येऊ आखी रात्र आपली आहे सांगा जे कोणी असेल माझ्या झाडाला तकलीफ झाली नाही पाहिजे मोकळ्या मनाने येत असेल तर सांगा आम्हाला मोकळ्या मनाने द्यायचे का मोकळ्या मनाने द्यायचे का झाडाला मग सांगा कोण आहे घरमालक यांचं चालक मालक कोण तुम्हीच पहिल्यांदाच आले का मी बोलतो नाही याच्या आधी पण एकदा आले मी सांगतोय नाही असं कोणत्या मध्ये नाही हो कुठेतरी आलं असेल मी सांगेल ना मी सांगाल कुठं आलंय ते लग्नात आलत कुठं आलत ते सांगाल ना मी आधी तिला ऐकू दे ना बोला ह्या पहिल्यांदाच आले का झाड याच्या आधी आलं होतं का कुठं गडावर आलत नाही मग कुठं घरामध्ये आलत मग
थांबा तुम्ही कुठं मालक बघा सांगेल ते कुठं आलं होतं ना परत हे दुसऱ्यांदा आलाय ना तू पहिल्यांदा कुठं आलं होतं कुठं सांगा ना आपण तेव्हा मोकळं झालं होतं का नाही मग आता मोकळं पाहिजे का नाही माझं झाड मग पहिल्यांदा कुठं आलत सांगा हा मंदिरात आलत हा कोणत्या कुठं सांगा की सांगा सर्व बंधन मोकळं करून रस्ता खुल्ला करून यायचं तुम्हाला कुठं आलत पहिलं मला माहिती आहे कुठं आलत आता बघा सांगायचे सांगा कुठं आलत कोणत्या स्थानाला आलत तुझ्या कोणत्या स्थानाला बोला कुठे तुझं स्थान नाव सांगायचं आम्हाला तसं नाही कसं रुपये दाखवतं तुझं कसं रुपयात बसले कशा रुपयात बसले दाखव कशी रुपये तुझं रूप दाखव लगेच गाणं घ्यायला सांगतो मी कसं रुपयात उभी आहे का बसलेले पण कुठं कशी बसले कशी रुपयाची आहे तू मग तुझ्या हातामध्ये काय आहे काय हातामध्ये हातामध्ये काय आहे तुझ्या बसले ना तू हातामध्ये काय आहे तुझ्या येणार आनंदाने आपण कोण आहे ते घेऊ पण जागरणाला कोणाला बोलवतो पहिले हा बोलवा आई गाव देवी आई राजा राजा नाही नाही आधी बोलत होते ना स्टार्ट करते थांबवलं अंबाबाई लाड लाड रे ग आई अंबाबाई लाड लाड रे ग मन कादरी लाचरा माऊली तुम्ही कोण आले सांगा आम्हाला बोला कोण आले सांगा आम्हाला सावंत बसून बाजूला राहा सावकाश बाबा थोडं साऊंडच्या पुढे नका बसू आवाज फेकला जात नाही आवाज नाही येते बोला कोण आले तुमचं सांगा ओळख आनंदाने आले का तुम्ही मग कोण आले आम्हाला सांगाल का बोला ओळख द्या आम्हाला कोण आले आनंदाने यायचे का खेळायचे का मग सांगा आम्हाला कोण आल्या तसं आम्ही गजर करू बोला नाही नाही तुम्ही काय ना काय करू राहू दे ना जसं राहायचं तसं राहू दे तुम्ही काय ना काय टेन्शन घेऊ बोला कोण आले तर आम्हाला
सांगा आनंदाने खेळायचे का? पाहुणे आल्यात का कुलाच्या आल्यात? कुलाच्या आल्यात ना, मग आनंदाने यायचे का? कोण आले आम्हाला सांगाल का? कोण आले तसं आम्हाला गजर द्यायला बोला. माऊली तुम्ही कोण आल्यात? कोण आले? ओळख देणार? कोण आले? हा घ्या जीवदानीच बघूया आता सोनियाचा दिवस उगवला नवा जीवदानीच्या मंदिरात लावी ते दिवा बोला. ह्या जागरण गोंधळाला आनंदाने आल्यात का? हा आनंदाने येत ना? हा आनंदाने येत नाही ना? मग सांगा काय झालं अडचण? काय कमी पडले का तुम्हाला? हा मग आनंदाने आल्यात ना? मग आई आमच्याकडून काय तुमची सेवा? मग काय जीवदानी माऊली आल्या. आई हा जागरण गोंधळ मांडलाय, ह्या जागरण गोंधळ परिपूर्ण आहे का? हा जागरण गोंधळ मांडलाय, हा परिपूर्ण आहे का आपला जागरण गोंधळ? तुम्हाला मान्य आहे का? हा झाडाचं नाही मी सांगत माऊली, हे जे कुळाचं जागरण गोंधळ मांडलंय हे परिपूर्ण आहे का माऊली? परिपूर्ण आहे ना? काय कमी नाही ना? कोणी पाहुणा नाही ना? सगळं कुलाचं येत ना? सगळ्यांना मानपान भेटलाय का? भेटलाय ना? काही अपूर्ण नाहीये. मग आम्ही तुम्हाला आरतीचं मान देऊ का? जेव्हा परत बोलू तेव्हा येणार का? जेव्हा बोलवणी कराल तेव्हा परत येणार का? कोण यायचं घरचं? किती वर्ष गेलत्या? बस बसा. किती वर्ष गेलत्या? हा बस बसा बाबा. नाही हे झाड किती वर्षाचं अंगात येतंय? लय वर्ष झालं. कमी वयात कोण वारलंय तुमचं? कमी वयामध्ये कोण वारलंय? यांच्या निगडीत तुमच्या घरात कमी वयामध्ये कोण वारलंय का? हा बाई होती का? आजार पण होता? हा हा पोटाला काय झालं का? हा बरोबर ना? आता मी आरती देतो, मी सांगत त्याचं कारण नाव लिहून घेतलं. कमी वयात वारलंय, पोटाचा आजार होता, बरोबर का? पोटाचा आजार होता
मग तो आजार होता का आणखी काय होतं का अडचण होती हे आपण इंटरव्ह्यू नंतर घेऊ. झाड देतोय मग झाडाच्या निगडीत मी सांगतोय एक बाई आरती करा द्या आरती. माऊली परत आम्ही बोलू येणार का? यायलाच लागेल. येऊ दे ना येऊ दे ना घ्या दे या पुढे घ्या सगळ्या द्या पुढे न द्या उलटून यायला या यांचा माज का तुम्ही दमाल म्हणून एकट्या नका असं काय नाही जाई नाही दमाजन नाही. डायरेक्ट करा आरती डायरेक्ट करा. इथे वाहिले आपण भरपूर आपण ओळख सांगा कोण आले खेळायचे का आनंदाने नाही. मग काय माहितीये का तुम्ही ओळख नाही दिली तर लोकांबद्दल कोण खिलत होती नाही का. त्या भंडाराचा हे भंडार घ्या तुमचं सर्व करू. भंडारा व्हायच्या आधी परत येणार आम्हाला जेव्हा आम्ही आमंत्रण करू तेव्हा येणार ना. घ्या बाजूला चला माऊली सांगा कोण आले तुम्ही आता. चला असताना बोला तुमची ओळख द्या आम्हाला. ओळख द्या आल्यात ना देणार का ओळख सांगा ना कोण आले तसं आम्हाला गजर करायला. हा काय आडी अडचण आहे का सांगा ना. मग तू आदिमाया शक्ती तुम्ही जर देवी आले असतील पाहुणे असतील तर आम्ही आलं गे. तुम्ही जर आदिमाया शक्ती तर सर्व रस्ता मोकळा करून पुढे यायचंय. बोला एक गार डोंगराची हवा घ्या की हो ते त्यांना त्यांच्या बाजूला माणसं जास्त नका उभी करू त्यांना तकलीफ होते. थोडी हवा फुलती राहू द्या. हो कॅशी बोले कोणतरी पुढाकार घ्याय त्यांच्या बाजूला जास्त माणसं नका देऊ त्यांना मोकळं करू द्या. बाकी माणसं बोला एकदम मागे बाजूला द्या. घ्या गार डोंगराची थोडा देवाऱ्यातून रस्ता आहे ना ती कधीपासून सांगते रस्ता मोकळा करा. तुम्ही लक्ष नाही देत तुम्हाला वाटतं काय बोलते. आता मी सांगतोय तिला देवाऱ्यातून देवीला येण्यासाठी देव येण्यासाठी रस्ता मोकळा करून सांगते ती. काय सांगत माहिती का ती रस्ता मोकळा करा तुला येण्याला रस्ता येऊ द्या. मार्ग खुल्ला करा देवाला पुढे आपला तिथे ती काय करते ती ये ये तुम्ही रस्ता दिला का तिला. घ्या गाणं आता महाराज उठा जरा. भंडाराचा सरळ टाका धन खुल्ला करा. धन खुल्ला करा. रस्ता बंद नका ना करू देवांचं. रस्ता खुला ठेवा. एक बाजूला रस्ता देऊया. बोला आता आता मला सगळा रस्ता मोकळा केला का नाही. कोण राहिले तिकडे बाकी कोण आहे तुम्ही कोण आहे सांगा ना मला. रस्ता मोकळा द्यावा बोलते फक्त बाकी काय अपेक्षा नाही. कोण आहे सांगा ना कोण बोलू दे ना. कोण आहे का कोण आहे सांगा की आम्ही बोलवतो. तुम्ही बोलवा ना मग त्याला. या गारा डोंगराच्या बघू आता किती बोलवतात. डोंगराच्या माणसाला बोलायचे देवाला बोलायचे कुठे बसलं का तिथं. एक भंडारा जा बोलव धर जा. एक तर शक्ती रूपाने बोलव तसं बोलव बघू आता थांबा हो जरा. बोला तुम्ही उठा ना एक जण. हे गाणं गार डोंगराची हवा.
आल्या. तुमची ओळख सांगा आता. कोण आल्या तुम्ही? कोण आल्या? नावाची ओळख द्या, गरजेनं करा, आम्हाला सांगा. तुम्ही सगळ्यांना बोलवलं, पण तुम्ही कोण आल्यात त्या कधी सांगाल? सांगा कोण आल्यात? कोण आहे? बोला लवकर, कोण आल्यात? बोलवल्या तुम्ही आल्या ना? माऊली मला सांगा, तुम्हाला असं डोळ्यात नुसतं पाणी येतंय का? मी सांगतो मग यांची ओळख घेऊ. डोळ्यात नेहमी पाणी येतंय, असं रडोशी वाटतंय, वाटतंय का? हा, मग ती तेच सांगते. बोला आता तुमची ओळख. मी त्यांची ओळख देतो ना. तू इशारा कर, मी ओळख देतो. पण तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? त्या बहिणी आहेत का तुमच्या कोणी? तुम्ही कोण आहे सांगा, मग त्या बहिणीला पण आपण बोलू. आधी सांगा तुम्ही कोण आहे, तसं मग त्यांना पण बोलू आपण. पहिले तुमचा मान. तुम्ही कोण आल्यात? कुठून आल्यात आम्हाला सांगा. कुठून? खूप दूरवरून आल्यात का? जवळून आल्यात? कुठून पण? स्थान कुठे तुमचं? नाही तसं नाही आम्हाला समजायचं. तुम्ही सांगा. आम्ही त्यांचं सांगेल, तुमचं आम्ही नाही सांगणार. तुमचं तुम्ही सांगायचं. बोला कुठून आल्यात? कोण आहे तुम्ही? बोला. खेळायचे ना आनंदाने गजराने खेळायचे ना? मग तुम्ही कुठून आल्या सांगा आम्हाला. नाही तसं नाही. तोपर्यंत वाजवायचं नाही, सांगत नाही तोपर्यंत. बोला सांगा कुठून आल्यात सांगाल का आम्हाला? हा, हे झाड 2 वेळा खेळलंय का एकदाच खेळलंय? 2 वेळा. आधी खेळलं होतं का? हा, मग आता सांगा कुठून आलंय? आधी सांगा. नाही तुझी ओळख दे. ओळख देशील तसा गजर करू. बोला लवकर, नाही तर स्थानावर जायचं का? हा, स्थानावर जायचे का? आधी ओळख सांगा. कोण आल्या त्या मला सांगा ना फक्त. कोण आल्या सांगा. चला हे भंडारा घ्या तुमच्या हातात. मला द्या भंडारा. दोन्ही मुठी भंडारा द्या. घ्या भंडारा द्या, तो तुमचाच. घ्या भंडारा घ्या. आम्हाला सांगा कोण आहे. भांडारा उचलून तुमची ओळख द्यायची. कोण आहे बोला. कोण आहे? तसा लगेच गजर घ्यायचं का? ती जसं सांगेल तसं. कोण आल्या? एकविरा. अजून एकविराला घेतलं कधी? यांचं अंग भरलं होतं का? काही नवल बोलत का तिथे? मी सांगतो ना, लिहून घ्या. खेळायचं का आनंदाने? कालवायचं घ्या.